नमस्कार. दरवेळीप्रमाणे आजही मी एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर डिस्कशन करण्यासाठी आले आहे. आजचा विषय थोडा वेगळा आहे, पण ज्यावेळी तुम्ही आत्मसात कराल, आपलं शारीरिक, मानसिक हेल्थसाठी, आपलं सक्सेसफुल लाईफसाठी खूप चांगलं आहे. पण जेवढंच कठीणसुद्धा आहे म्हटलं तर. कारण मी विषय सांगते. आजचा विषय आहे द मिरॅकल मॉर्निंग, पहाटेचं अद्भुत शक्ती. ह्याच्याबद्दल मी तुमच्यासमोर आज डिस्कशन करू इच्छिते. पहाटे उठणं आपलं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. पण जे आपण पाहतो, जे सक्सेसफुल व्यक्ती आहे, सेलिब्रिटीज आहे, इवन आपलं PM सुद्धा इतकं पहाटे उठून त्यांनी स्वतःसाठी ज्यावेळी वेळ देतात बघा, त्यांचं एनर्जी बघायचं, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं आणि त्यांचं काम करायचं, आपलं स्टेमिना बघायचं. इतकं आपलं नॉर्मल व्यक्तीपेक्षा त्यांचं स्टेमिनामध्ये खूप वाढ आपल्याला दिसून येते. पहाटे उठल्यानंतर काय करावं हे गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते. फर्स्ट आपण लवकर ज्यावेळी झोपतो मगच तुम्ही सकाळी फ्रेशपणा उठू शकते, कारण झोपसुद्धा कंप्लीट होणं जेवढंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपण पहाटे 4:30 किंवा 5 वाजता जेव्हा तुम्ही उठायचंच कित्येक लोक ठरवतात. माझ्या मैत्रिणी पण मला सारखं म्हणतात, मला उठायला खूप इच्छा होते, पण बेडवरून उठणं माझ्याकडून होईना झाले असं ते म्हणतात. माइंड आपला कंट्रोल नसल्यामुळे सुद्धा हा गोष्ट होऊ शकते. सकाळी उठल्यानंतर एक छोटंसं उदाहरण देऊ शकते मी. आपलं बेड आणि आपलं माइंडला एक मोठा झगडा होते, म्हणजे एक भांडण होते. कारण का, इतकं सुंदर बेड, AC लावलेलं असतात, फॅन चालू असते, हे सर्व गोष्टी आपल्या शरीराला आणि मनाला आल्हादकारक वाटत असतो. ह्याच्यातून उठून कुठं मेडिटेशन करायचं, कुठं एक्सरसाइज करायचं, त्यापेक्षा निवांत झोपते आणि रेस्ट घेते. आपलं प्रत्येकाचं माइंडसेट असं असते. पण ज्यावेळी तुम्ही त्याच्या विरुद्ध विचार करायला पाहिजे. आपण मनाला असं बिंबवायचं, माझं आरोग्यासाठी, माझं सक्सेसफुल लाईफसाठी मला उठणं खूप गरजेचं आहे. एक 8 दिवस तुम्हाला खूपच त्रास होईल, पण ज्यावेळी तुम्हाला सवय लागतो, बिना अलाराम तुम्ही एक अलाराम न लावता तुम्ही स्वतः उठू शकता त्या टायमिंगमध्ये. ज्यावेळी आपण उठल्यानंतर आपण फ्रेश झाल्यानंतर एक अफर्मेशन द्यायचे, मी उठलेला आहे, पहाटेचं चमत्कारक शक्ती मी माझं आत्मसात करण्यासाठी मी उठलेला आहे. आणि उठल्यानंतर जास्तीत जास्त तुम्ही अफर्मेशन देण्यासाठी सुरुवात करा. हे वेळ माझ्यासाठी एक ब्राह्मी मुहूर्त होऊन आलेला आहे आणि ब्रह्मांडाचा जो ऊर्जा आहे, ताकद आहे, मला मिळणार आहे, असं तुम्ही अफर्मेशन द्यायचं आहे. आणि सुरुवातीला तुम्ही 5 मिनिट काय करा, दरवाजा उघडून शांत स्थितीनं एक वातावरण, तुम्ही ऑक्सिजन घ्या. एक 5 मिनिट तुम्ही डीप ब्रीथ घ्या. त्यानंतर आता काही लोकांना एक्सरसाइज करण्यासाठी वेळ नसते आणि ह्यावेळी तरी तुम्ही सकाळी पुस्तक वाचणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या मनावर कंट्रोल करून आपण एक सूर्यनमस्कार करून, जास्तीत जास्त नाही, एक फक्त 10 ते 15 मिनिट तुम्ही वेळ द्या. ह्याच्यानंतर तुमचं जे दैनंदिन कामकाज आहे ते आवरा आणि तुमचं एक ऑफिसला तुम्हाला लवकर जायचं आहे किंवा ऑफिसमध्ये पेंडिंग असलेलं वर्कसुद्धा तुम्ही बघा. सकाळी करायला घेतलं ना, तुम्हाला हेडेक होणार नाही. एक बोज वाटतो, आपल्याला वज्जपणा वाटत असतो आपल्या कामाचा, तो लोड कधीही तुम्हाला वाटणार नाही. कारण एवढं मिरॅकल का म्हटलेलं आहे पहाटेला, कारण एवढं ऊर्जा आपल्याला ते एक निसर्गाकडून मिळत असते. आता पूर्वीचे लोक पण बघा ना, खूप लवकर त्यांचं कामं आटवायचं त्यांनी. आता काय होते, आपण उशीर उठल्यामुळे काय होते, आपल्या एक एनर्जी आपल्यामध्ये राहत नाही आहे. ज्यावेळी आपण वेळानं उठतो त्यावेळी बघा, आपण 8:30 किंवा 9ला, काही जण 10पर्यंतसुद्धा झोपणारी लोकं आहेत. त्यानंतर त्यांचे किती पण सुंदर असलं तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर तेज बिलकुल दिसत नाही आहे, डोळे सुजलेला दिसते आणि उठल्यानंतरसुद्धा त्यांना फ्रेश फील बिलकुल वाटत नाही, आणखीन जरा पडून राहावं असं वाटतो. आणि ज्यावेळी तुम्ही सकाळी उठता, दिवसभर तुम्हाला अजिबात फ्रेश वाटत नाही आहे. आत्ता एकदाच तुम्ही पहाटे उठून बघा, तुम्हाला इतकं छान वाटतील. एक पहाट आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडून आणते. ॲक्च्युली माझं सांगायचं म्हणजे मी मॅरेजपेक्षा पण बिफोर मॅरेज ना खूप वेळानं उठायचं, त्यामुळे माझं हेल्थचा खूप प्रॉब्लेम होता. आता योगामुळे तरी हेल्थ सुधारते, पण ज्यावेळी मी योगा करत नव्हता आणि आफ्टर मॅरेज काही काम नसताना सुद्धा ह्यांच्यामध्ये रूल्स होतं, खूप लवकर उठायला पाहिजे. पहाटे 5 वाजता उठायला लागत होतं. मला कितकं इरिटेट होतं वाटायचं, लवकर उठणं म्हणजे मला खूप इरिटेट वाटत होतं. मी असं पश्चाताप वाटायचं मला. आत्ता असं वाटते ना, ते इतकं छान सवय मला तेव्हापासून लागून गेलं. आणि योगाचं करिअरमध्ये तरी आपल्याला सकाळी मी 5:30ला माझा ऑनलाईन क्लास सुरू होते. मला 5ला उठून ज्यावेळी मी जेव्हा तुम्ही लवकर उठायला लागतं ना, ॲक्टिव्हपणा आपोआप आपल्याला आत्मसात व्हायला लागते आणि इवन आपल्याला एक फ्रेश फील वाटतो आणि विचारांमध्ये खूप बदलाव निर्माण होतो, आपल्यामध्ये क्षमत्वभाव निर्माण होते आणि आपण लवकर उठल्यामुळे ना, जास्तीत जास्त काम आपण करू शकतो. एक स्टेमिना असते ना, ते आपल्याला वाढ निर्माण होते. बघा, तुम्ही ज्यावेळी पहाटे उठायला सुरुवात करा, तुम्ही कधीही हॉस्पिटलला जाणार नाही आहे. तुमचं शरीराचं एक वैद्य आहे,
तो वैद्य तुम्ही वळखून पहाटे उठून तुमचे थोडंफार एक्सरसाइज करून आणि बाकीचं तुम्ही कामाला सुरुवात करा. बघा तुमचं पूर्ण जीवनामध्ये आमूलाग्र बदलाव होऊ शकते. आता फक्त मी आणखीन एकदा आवर्जून सांगू इच्छिते, 8-10 दिवस तुम्हाला थोडंसं तकलीफ होणार आणि मी म्हटलं ना, आता आपलं एक भांडण होते ना, त्याच्यामध्ये आपल्याला मनाला जिंकवायचे, बेडला जिंकवायचं नाही, आपल्याला मनाला जिंकवायचे. मनाला एक निर्धार करून ज्यावेळी तुम्ही उठताय त्यानंतर बघा तुम्हाला एक असा सवय होऊन जातो. आणखीन तुमचं एक कार्यक्षमतामध्ये सुद्धा वाढ होते. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्याच्यामध्ये सुद्धा इतकं बदलाव निर्माण होते, शब्दामध्ये आपण सांगू इच्छित नाही. आता हे तुम्हाला एक 10 ते 15 दिवसामध्ये एवढा चमत्कार होऊ शकते. फक्त आपल्या मनाला कंट्रोल करून तुम्ही उठण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद.